शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहिरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा. पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंजरं कुंजनेत्रं, सदैव धवलाच्यं विठ्ठलं चिन्तयामि. संपादि ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लादलो निज चरणा, तुमच्या लादलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लादलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीरू. नमो सद्गुरु धाववा मोतीरामा, तुम्हा प्रार्थितो कीर्तनी राम नामा. त्वरे धावोनी बुद्धी देई कीर्तनीया, म्हणोनी नमी मी तुझ्याली न पाय. तुझाची आसरा मला कीर्तनीया, तुझ्या विनवानु कुणा मोतीराया.
उभा पाठीशी तूच शिष्याभिमानी तुझ्याची कृपे बोलतो सत्यवाणी प्रबोध्यास लावी मला राम नामी पदेवी नमोती तुला मी नमी म्हणून धरी मी तुझ्या पादुकाला नसे आसरा अन्य या सेवकाला नसे आसरा अन्य या सेवकाला विठ्ठला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला अलो निजाच्या माहेरा पेटी रखुमाईच्या बरा अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गातेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या भक्तीच्या द्वारा भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या नष्ट करतात। विठाला 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 विठ्ठला 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 अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आले अखिल गुणनिदान भक्तवत्सल जगदाधार भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा विश्वमाऊली ज्ञानोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या महारुद्र मारुद्रयांच्या पवित्र अशा दरबारामध्ये भगवान शंकरजींच्या प्रांगणामध्ये होत असलेली 1 दिवसाची नामचिंतन सोहळा आणि अन्नदान आहे। या आजचा जो कार्यक्रम नियोजित आहे श्री हरिभक्तिपरायण कैलासवासी चंद्रप्रकाश सोपानरावजी रुक्मे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तथा वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्ताने त्यांच्या सुपुत्राकडून आणि त्यांच्या बंधूकडून त्यांचेच बंधू श्री धोंडीराम सोपानरावजी रुक्मे आणि चंद्रप्रकाश सोपानरावजी रुक्मे यांचे चिरंजीव श्री हरिभक्तिपरायण श्री चंद्रप्रकाश रुक्मे सोपान चंद्रप्रकाश रुक्मे तसेच त्यांचे भाऊ धीरज धोंडीराम रुक्मे आणि सूरज धोंडीराम रुक्मे सर्व रुक्मे परिवारांच्या द्वारा वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक दिवसीय नामचिंतन आणि अन्नदानाचा सोहळा विठाला 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 मोठ्या अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धेने या ठिकाणी 1 दिवसाचा नामचिंतन सोहळा आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या मुलांकडून आज 1 वर्ष त्यांच्या वडिलांना जाऊन पूर्ण झालेलं आहे आणि वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या मुलाकडून काहीतरी अन्नदान आणि नामचिंतन व्हावं यासाठी आपल्या या चांडेश्वर नगरीमध्ये त्यांच्या मुलांकडून 1 दिवसाचं नामचिंतन सोहळा आणि अन्नदान होत आहे। विठाला 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 सर्व त्यांचे पाहुणे मंडळी सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी ज्यांची पवित्र उपस्थिती आज लाभलेली आहे भजनाच्या क्षेत्रातील आमची संगीत विशारद श्री हरिभक्तिपरायण
वाल्मिक महाराज मुंडे लातूरकर यांची सुद्धा पवित्र आज या ठिकाणी उपस्थिती आहे. तसेच श्रीहरिभक्तिपरायण आमचे गायनाचार्य रामभाऊ महाराज फड गोपाळवाडीकर त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. तसेच वैकुंठवासी पंडित के एन बोळंगे गुरुजी यांचे पटशिष्य आमचे गिरी सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील भजनी मंडळी आहेत. तसेच श्रीहरिभक्तिपरायण आमचे परम स्नेही आदरणीय श्री मामडगे मामा तेही माऊली उपस्थित आहेत. त्यांची पवित्र उपस्थिती आहे. भजनाच्या क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मृदंगाच्या क्षेत्रातील श्रीहरिभक्तिपरायण आमचे लक्ष्मण महाराज फड त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. या रुक्मी परिवारांकडून आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीतरी त्यांच्या द्वारा गेल्याच्या नंतर काहीतरी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी एक दिवसाचा हा नामचिंतन सोहळा आणि अन्नदान आहे. विठाला 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 संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. लांबून लांबून मंडळी आलेली आहेत. तसेच श्रीहरिभक्तिपरायण आमचे गुणाले महाराज भंडारवाडीकर ते सुद्धा आलेले आहेत. तसेच आमचे दादा गुणाले दादा तेही त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची पवित्र उपस्थिती लाभलेली आहे. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये त्यांच्या मुलांकडून या ठिकाणी नामचिंतन सोहळा आयोजित आहे. गरुड शास्त्राने काही नियम घालून दिलेले आहेत बरं का. आपण थोडा वेळ कीर्तन करणार आहेत. बसलेल्या मंडळीने एक चित्ताने ऐकायचं. एक चित्ताने ऐकायचं. थोडा वेळ आपण कीर्तन करणार आहेत. लय वेळ कीर्तन करणार नाहीत. गरुड पुराणाने काही आपल्याला कर्मसिद्धांत सांगितलेले आहेत. काय कर्मसिद्धांत सांगितले ऐका थोडं. मनुष्य गेल्याच्या नंतर भगवान विष्णू परमात्मा गरुडाला उपदेश करत असताना भगवान परमात्म्याने गरुडाला उपदेश केला. हे गरुडा तू ऐक. गरुडाचंच नाव खगेंद्र असं सुद्धा ठेवलेलं आहे बरं का. आणि गोड जेवण वर्षश्राद्ध म्हटलं की त्या गरुड पुराणाचा विचार येतो बरं का. अलीकडच्या काळामध्ये गरुड पुराण लोक विसरत चालले. पूर्वीचे मंडळी लावायचे बरं का. माणूस गेल्याच्या नंतर घरी गरुड पुराण लावायचे 10 दिवस. पण आता हे विसरत चाललंय. म्हणून काहीतरी उजाळा देण्यासाठी आपण गरुड पुराणाचा विचार ऐका. भगवान विष्णू परमात्मा गरुडाला उपदेश करत असताना गरुडाला सांगतात, हे गरुडा तू ऐक. काय ऐक? जेव्हा या मनुष्यातून प्राण गेल्याच्या नंतर काही कर्म केले जातात. 3 टप्प्यामध्ये त्याच्या कर्माचा उल्लेख आलेला आहे. एकूण 6 प्रकार कर्माचे सांगितलेले आहेत. तसं शास्त्राने 3 प्रकार सांगितलेले आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म. नैमित्तिक स्वरूपाची सेवा आहे. त्याच प्रकारे मनुष्याचा प्राण गेल्याच्या नंतर 6 टप्प्यामध्ये त्याचं काही कर्म केलं जातं. ऐका काय कर्म केलं जातं. त्याचा 2 प्रकारे विस्तार सांगितलेले आहेत. 2 कर्मसिद्धांत सांगितले, 2 मार्ग सांगितले आणि 2 मनुष्याच्या जीवनामध्ये एक प्रकार सांगितलेले आहेत. त्या प्रकारामधून मनुष्यानं गेलं पाहिजे. मनुष्याचा प्राण गेल्याच्या नंतर काही कर्म केले जातात. ऐका 2 संस्कार सांगितले, 2 संस्कार सांगितले, 2 कर्मसिद्धांत सांगितले आणि 2 मार्ग सांगितले. तुम्ही म्हणताल कशासाठी सांगितले? ऐका. जेव्हा मनुष्याचा प्राण गेल्याच्या नंतर या 6 टप्प्यामध्ये मनुष्याची वाटचाल होत असते. 6 प्रकारे होत असते. कशी? ऐका. 2 मार्ग सांगितले. एक यम मार्ग सांगितला आणि दुसरा देव मार्ग सांगितला. याच्याबद्दल आपण हळूहळू त्याचा विस्तार करणार आहेत. 2 संस्कार सांगितले. एक प्रेत कर्मरूप संस्कार आणि एक पितृकर्मरूप संस्कार. 2 कर्मसिद्धांत सांगितले. एक आतुरिक कालिक कर्मसिद्धांत आणि एक आर्धद्वही कर्मसिद्धांत. विठाला 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 विठाला. 2 संस्कार कोणते सांगितले हो? एक प्रेत कर्मरूप संस्कार आणि एक पितृकर्मरूप संस्कार. ऐका ऐका. पितृकर्मरूप संस्कार आणि प्रेत कर्मरूप संस्कार म्हणजे काय? प्रेत कर्मरूप संस्कार याला म्हणतात मनुष्याचा प्राण गेल्याच्या नंतर, मनुष्याचा प्राण गेल्याच्या नंतर आणि मनुष्याचा प्राण जाण्याच्या अगोदर याचा विस्तार या प्रकारामध्ये आलाय बरं का. पितृकर्म संस्कारामध्ये आणि मनुष्याचा प्राण गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या नावाने त्या मुलांकडून
जे नामचिंतन कर्म केलं जातं त्याला पितृकर्मरूप संस्कार म्हणतात. विठाला विठाला प्रेत कर्मरूप संस्कार कशाला म्हणतात? जेव्हा मनुष्याचा प्राण गेल्याच्या नंतर त्या प्रेतावरती जे कर्म केले जातात त्याला प्रेत कर्मरूप संस्कार म्हणतात. विठाला 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 प्रेत कर्मरूप संस्कार म्हणजे एकूण 3. बघा तुम्ही, मनुष्य गेल्याच्या नंतर सरासरी आपल्या भागामध्ये माहिती असेल 3 तास त्या व्यक्तीला दहन करत नाहीत. बरोबर आहे? सरासरी आपल्याकडे 3 तास तर कमीत कमी दहन करत नाहीत. आणि शास्त्राचा नियम आहे 96 योजन त्या व्यक्तीला जाऊन यावं लागतं. 96 योजन. काय 96 योजन? ऐका. 3 तासाच्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीचा प्राण गेल्याच्या नंतर परत येतो 3 तासामध्ये. आणि तो प्राण आल्याच्या नंतर तुम्ही म्हणताल काय होतं? सांगतो तुम्हाला, ऐका. जेव्हा आपण अंत्ययात्रेला त्या व्यक्तीला घेऊन जातोत ना, अंत्ययात्रेला व्यक्तीला घेऊन गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण स्मशानभूमीमध्ये जातो त्यावेळेस काही जुनी मंडळी आपण दगड घेतो, बरोबर आहे, आणि मडकं फोडतो. त्याला आश्मा म्हणतात. त्याला आश्मा म्हणतात. त्या आश्मेने ते मडकं फोडलं जातं आणि तो प्राण एकूण 10 दिवस त्या आश्मेमध्ये प्रवेश करतो. विठाला 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 विठाला. आता मी हे तुम्हाला प्रेतकर्म पितृकर्मरूप संस्कारामध्ये सांगत आहे बरं का. मनुष्य गेल्याच्या नंतर त्या पुत्राकडून जे कर्म केले जातात, मग काय केले जातात ऐका. ज्यावेळेस त्या आश्मामध्ये तो व्यक्ती प्रवेश करतो ना, प्राण प्रवेश करतो ना, एकूण 10 दिवस त्या आश्मेची पूजा करणं गरजेचं आहे. त्या दगडाची काही भागामध्ये महाराज आपण काही भागामध्ये स्मशानभूमीत ठेवतात, काही भागात बरं का स्मशानभूमीतच तो आश्मा ठेवली जाते. पण काही भागामध्ये ती आश्मा घरी आणली जाते. आणि शास्त्राने गरुड पुराणाने सांगितलेलं आहे ज्यावेळेस मडकं फोडलं जातं तो दगड आपण घरी आणावा, ती आश्मा घरी आणावी. एखाद्या घराच्या साईडला झाड असेल त्याच्यामध्ये बांधावं, त्याला ठेवावं आणि 10 दिवस त्याची पूजा करावी. विठाला विठाला हो. आणि 10 दिवस त्याची पूजा केल्याच्या नंतर मग आपण 10व्या दिवशी गंगेवरती दशविधीचा कार्यक्रम करतो. बरोबर आहे? दशक्रियाविधी कार्यक्रम करतो. आणि 10व्या दिवशी तो व्यक्ती म्हणजे आपण गंगेमध्ये तो अर्पण करतो. आणि दशविधी कार्यक्रम झाल्याच्या नंतर तो व्यक्ती त्या आश्मेमधून बाहेर आल्याच्या नंतर तो व्यक्ती आपल्या दारात उभा राहतो. शास्त्राने काही दंडक घातलेले आहेत. शास्त्राने पारमार्थिक जीवनामध्ये काही दंडक असे घातलेले आहेत. संसारिक जीवनाचा जर मनुष्य असेल किंवा संसारिक जीवनामध्ये मनुष्य असेल तर त्या मनुष्याचा 13वा घालावा. काय? 13वा जीव घालावा. ब्रह्मचार्याचा 14वा जीव घालावा. वानप्रस्थाचा 15वा जीव घालावा आणि संन्यासाचा 16वा जीव घालावा. विठाला 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 विठाला. आणि अशा पद्धतीने आपण कोणी 13वा जीव घालतं आणि 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तो व्यक्ती तुमच्या दारात उभा राहतो. आणि जर त्या व्यक्तीच्या नावाने त्या दिवशी गोड जेवण जो म्हणतो ना आपण 15व्या 16व्या दिवशी गोड जेवणाचा कार्यक्रम करतो, त्या दिवशी जर त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान नामचिंतन जर नाही झालं तर पाठी मागल्या त्या व्यक्तींना तो श्राप देतो आणि निघून जातो. कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर, कटा त्याचे करीती पितर. दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार
त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. जर त्या व्यक्तीच्या नावाने जर अन्नदान जर नाही केलं तर ते श्राप देतात. मी नाही सांगत, तुम्हाला पुरावा दिलेला आहे. आहकटा त्यांचे करीती पितर, ते व्यक्ती जर त्यांच्या नावाने जर तुम्ही अन्नदान नामचिंतन नाही केलं ना तर ते व्यक्ती श्राप देतात. आणि श्राप देऊन बघा तुम्ही ऐका, काही जणांच्या घरामध्ये भरपूर संपत्ती असते बरं का, सर्व गोष्टी असतात, कोणत्याच गोष्टीची कमी नसते. पण काही घरामध्ये संपत्ती सर्व गोष्टी असून सुद्धा सुख लाभत नाही. त्याचं कारण म्हणजे पितृदोष. विडाला विठाला 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 विठाला. म्हणून ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या ठिकाणी आपण आपण गोड जेवणाचा कार्यक्रम करतो. आणि गोड जेवणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी, आता मी पाठीमागलं सांगितलंय बरं का, आता याच्या पुढचा टप्पा ऐका, हे खूप महत्वाचं आहे. 15 दिवसाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर, गोड जेवणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथून पुढचा त्या व्यक्तीचा प्रवास सुरू होतो. तुम्ही म्हणताल गोड जेवणाचा कार्यक्रम झाला, कार्यक्रम संपला, असं नाही. गरुड पुराण सांगतं, जेव्हा गोड जेवणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा खरा प्रवास सुरू होतो. कसा? एकूण 16 गावांना प्रवेश केला जातो. सौरीपुरम, नगेंद्र भवनम, क्रौंचपुरम, त्याच्यानंतर विचित्र भवन, असे एकूण 16 गावं आहेत. आणि त्या 16 गावामध्ये शेवटचं 16वं गाव धर्मनगरी आहे. धर्मनगरी. आणि जेव्हा गोड जेवणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक महिन्याला मासिक जीव घालतो, बरोबर आहे, आणि घालावं मासिक बरं का. असे एकूण 1 वर्षापर्यंत मासिक जीव घालावे. आणि 1 वर्ष झाल्याच्या नंतर म्हणजे आजच्या दिवशी, आज दादांच्या या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते आपल्या दारावरती उभे राहतात. आणि जर आजच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी त्यांचा प्रवास 16 दिवसाचा संपला आणि 16 दिवसाचा प्रवास संपल्याच्या नंतर त्यांना यमदूतांकडून आज्ञा येते, धर्मराजाकडून आज्ञा येते, आता तुम्ही काय करा, तुमच्या मुलांना तुम्ही एवढी इस्टेट धनसंपत्ता कमवून दिलेली आहे, पण जर तुमच्या मुलांनी अन्नदान नामचिंतन करत असतील किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्ही जा. म्हणून आजच्या दिवशी ते आपल्या दारात उभा राहतात. आणि आजच्या दिवशी जर त्यांच्या नावाने नामचिंतन अन्नदान जर नाही केलं तर ते पाठीमागल्या सर्वांना श्राप देऊन जातात. विडाला विठाला 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 विठाला. हो, खूप पुण्य आहे त्यांचं. का? कारण त्यांच्या पुण्याईनं या ठिकाणी बघा सर्व मंडळी उपस्थित आहेत, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. आणि नामचिंतन आणि अन्नदान त्यांच्या मुलांकडून होत आहे. म्हणून त्यांच्याही आत्म्याला त्या ठिकाणी खूप समाधान वाटत असेल, खूप समाधान त्यांनाही वाटत असेल. का? कारण शास्त्राने दंडक घातलेला आहे. सर्वात अगोदर शास्त्र तुम्हाला सांगतं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. सर्वात अगोदर स्थान कुणाला दिलेलं आहे? आई वडिलांना दिलंय बरं का, आई वडिलांना दिलेलं आहे. एक लक्षात असू द्या, माझी तर तुम्हाला एक प्रार्थना आहे, ऐका. थोडं तज्ज्ञ मंडळी समोर आहे, थोडं माझ्याकडे लक्ष. माझी एक प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? काही नाही. जोपर्यंत आपले आई वडील जर जिवंत असतील, ऐका, काय झालंय सांगू का, सध्या सुशिक्षित मंडळी याला मानायला तयार नाहीत. जास्त शिकलेले मंडळी, मी बी शिकलेलाच आहे बरं का, माझं MSc ॲग्री झालेलं आहे, तरी मी कीर्तन करतो. कारण शास्त्राचा पुरावा घेऊन करावं. आणि शास्त्राने नियमानं सांगितलेलं आहे. बरेच असे या जगामध्ये लोक आहेत, असे बरेच लोक आहेत. काय लोक एवढे भरपूर आहेत. आता हे बघा, रिटायर आर्मी आहे ते, यांना काय गरज आहे? यांना पेन्शन येतं ना, यांना पेन्शन येतं, तरी पण ही परमार्थामध्ये काय येतात? यांच्या वडिलांनी सांगून देह ठेवला आणि त्यांच्या वडिलांची जोपासना करण्यासाठी आज परमार्थात उभा आहेत. विडाला विठाला विठाला विठाला. हो, ऐका ऐका, थोडं कीर्तन एखाद्या वेळेस नाही कळू द्या, पण काही गोष्टी ऐका. एक लक्षात असू द्या, एकदा लहान लेकरू आपल्या वयाला आलं ना,
आपल्या पायाचा बूट त्याच्या पायामध्ये जर एकदा घालता आला ना, तुम्ही त्याला काही सांगू शकत नाही. जरी सांगितलात तर ते त्याच्या मनात रुजल का नाही हे मी सांगू शकत नाही. का? आत्ताचा काळ असा आहे महाराज, घराच्या बाहेर गेलं एकदा लेकरू की बाहेरचं एकदा वातावरण लागलं की पुन्हा ते वातावरण सुधरू देत नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, ज्यांना ज्यांना लेकरं आहेत त्यांनी काहीच करू नका, काहीच करू नका. मी एक मंत्र देतो तुम्हाला, तेवढं जरी केलात तर आयुष्यभर आपल्या नावाचा जय जयकार होईल बरं का. आपण गेल्याच्या नंतरही काय करायचं, काही नाही. बघा आज खूप छान पद्धतीने मला ताईंनी सांगितलं त्यांच्या वडिलांबद्दल. त्यांनी सांगितलं त्यांचा स्वभाव एवढा चांगला होता, घरामध्ये एवढा दबदबा होता, त्यांनी सर्वांना चांगलं शिकवलं, चांगलं शिकवलं, घरामध्ये संस्कृती टिकून ठेवली. आणखीही त्यांच्या घरामध्ये, आणखीही या घरामध्ये जरी घरातला ज्येष्ठ व्यक्ती गेला असेल तरी त्यांच्या पाठीमागे जोपासना करणारी मंडळी आहेत. विठाला 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 विठाला. हो, म्हणून एकच विनंती आहे माझी, काहीच करायचं नाही. ज्यावेळेस आपलं लहान लेकरू आहे ना, जोपर्यंत त्या लहान लेकराला वयाच्या कमीत कमी 10 ते 12 वर्षापर्यंत जर तुम्ही त्या लेकरांना योग्य संस्कार दिलात. आताच्या काळामध्ये आपल्यापेक्षा लेकरं हुशार झालेत. आपल्याला जेवढा मोबाईल कळत नाही तेवढा लेकरांना, बरोबर आहे का? बरोबर आहे. आपल्याला जेवढा कळत नाही तेवढा त्याच्यापेक्षा ते ट्रेन आहेत पुढं, बरोबर आहे. पहिल्याच्या काळामध्ये माणसं 8 वाजता झोपायचे, पहाटे 5 वाजता उठायचे. तुमच्या काळामध्ये बरोबर आहे, पहाटे 5 वाजता उठायचे, 8 वाजता झोपायचे. आताच्या काळामध्ये लेकरं किती वाजता झोपाले? तो 12. इकडं माणसं बोलत नाहीत का? आमच्या इकडं माणसं मेलेच जाळतील का? इकडं कसं आहे? थोडं बोला की, थोडं बोला की. हा, किती वाजता झोपायलीत आताची लेकरं? 12 आणि 1 वाजता. आणि जरी झोपले त्यांना तुम्ही किती झोपा म्हणा, वरून पांघरून घेते तर मधून मोबाईल बघत येत, बरोबर आहे का? आणि तुम्ही बी त्यांची अशी व्यवस्था करून दिली काका, त्या क्वाटलाच बोर्ड, बरोबर आहे, क्वाटच्या शेजारीच बोर्ड, त्या बोर्डामध्ये ते चार्जर घालते आणि रात्रभर त्या मोबाईलला पिन लावून रात्रभर बघत आहे. माझी मोबाईलचा चांगला वापर आहे बरं का, करा, पण मोबाईलचा वाईटही वापर तेवढाच आहे बरं का. मोबाईलचा वापर तेवढाच चांगला आहे आणि मोबाईलचा वापर तेवढाच वाईट आहे. म्हणून जीवनामध्ये एक बघा, घरामध्ये 10 माणसं एका क्वाटवर बसालेत, एका सोफा सेटवर बसतात, बरोबर आहे. 10 पैकी 10 मोबाईलवर आहेत. एक तर बोलायला एकालाही. ही चालू परिस्थिती मी सांगालोय बरं का. घरामध्ये 10ला 10 माणसं शेजारी बसतात, फक्त आल्या आल्या घरात एवढंच म्हणतात, बरं झालं आला. आणि बसली शेजारी, प्रत्येक खिशातला मोबाईल काढते. कोणी व्हॉट्सअप बघाले, कोणी फेसबुक बघाले, कोणी इंस्टाग्राम बघाले. चालू आहे परिस्थिती ही. याच्यामुळे काय झाली, आपली स्मरणशक्ती कमी झाली आणि स्मरणशक्ती कमी झाल्याच्या नंतर बुद्धीची चालना कमी होते. विठाला 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 विठाला. म्हणून मी काय सांगत होतो ऐका. लहान लेकरांना का संस्कार द्या, ऐका. ज्यावेळेस लहान लेकरू मोठं होतं ना, वयाच्या 10 ते 12 वर्षापर्यंत जर त्या लेकराला बघा, वयाचं 5-6 वर्षाचं लेकरू राहू द्या, त्या लेकराला तुम्ही जर करंगलीला धरलात ना, मंदिरात नेलात ना, त्याला पाया पड म्हणायची गरज पडती का? तुम्ही पाया पडाय उशीर ती लेकरू पाठीमागं पाया पडतं. ऐका, पडतं ना. तुम्ही पेपर वाचित बसा, पेपर वाचत असताना ती लेकरू पाठीमागे म्हणतं, बाबा हा फोटो कशाचा आहे, याच्यावरती काय आहे. ज्यावेळेस हे विचारतं त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही त्यांना सांगताल, बाबा अशी अशी ही न्यूज आलेली आहे. काय न्यूज आलेली आहे? बघा, मंदिरामध्ये कार्यक्रम झालेला आहे. आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या सुपुत्रांनी नामचिंतन अन्नदानाचा सोहळा केलेला आहे. एवढंही सांगा तुम्ही, ते आयुष्यभर त्याची जोपासना करतील आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीत. बरं ऐका, त्याच्या पुढचं सांगतो. हे जी तुम्ही करालात, लहानाचं मोठं केलात लेकराला, बरोबर आहे. तुम्ही म्हणताल आम्हाला वेळ नाही, संस्कार द्यायला वेळ नाही, झाली परिस्थिती तशी, वेळ नाही. बरं ऐका, पुढचं सांगतो. लहानाचं मोठं केलात, शाळेत गेला, CBSE ला टाकला, कुणी सेमीला टाकलं, कुणी मराठी मीडियमला, कुणी इंग्लिश मीडियमला टाकलं. ऐका, त्याला शिकवलं. वयाच्या आजकाल मला वाटतं 5 ते 6 वर्षाच्या नंतर लेकराला बाहेरच टाकालेत, बरोबर आहे. बाहेर टाकल्याच्या नंतर जर वयाच्या 11-12 वर्षाच्या नंतर ते जर लेकरू आपल्यापासून दूर असेल,
बाहेर राहिलेला असेल त्याच्यावरती संस्कार कोण देणार आहे हो? फक्त त्याचे गुरुजी एवढेच संस्कार देणार आहेत. आणि गुरुजी काय संस्कार देतात? फक्त ते संस्कार एवढंच देतात. काय? एवढा अभ्यासक्रम आहे, एवढा उद्याच्याला करून यायचा आहे, एवढं शिकवतात ना. याच्या पलीकडे काय सांगणार आहेत? बरोबर आहे. आणि एवढं शिकवल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करते ते लेकर लहानाचे मोठे होते. मग आपल्याला आशा असते त्या लेकरांना नोकरी लागावी. नोकरी लागली. मग नोकरी लागल्याच्या नंतर एखादी मुलगी भेटावी आणि तिच्यासोबत विवाह करावा असं वाटतं. लग्न झालं. ऐका, कीर्तन म्हणलं की लग्न लवकर होतंय, विवाह लवकर होतंय, पटकन होतंय बरं सगळं. हां, लग्नही झालं त्या लेकराचं लग्न झाल्याच्या नंतर तुमची इच्छा होती त्याला मुलगी चांगली भेटावी. मुलगी भेटली चांगली, लग्न झालं. लहानाचं मोठं केलं. आणि लग्न झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी नोकरी आहे त्या ठिकाणी तो राहतो का आपल्या घरी येतो? जिथं नोकरी आहे त्याच ठिकाणी राहावं लागेल ना, तिथं राहतो. आणि असं करता 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 वयाच्या 58 वर्षापर्यंत तो बाहेरच राहतो. तुमची फक्त भेट कधी होते? संडे, सुट्टीच्या दिवशी. बरोबर आहे. संडे म्हणजे सुट्टीच्या दिवशी भेट होती. मग मला सांगा आता, सुट्टीच्या दिवशी भेट झाल्याच्या नंतर वयाच्या 58 वर्ष त्याचे पूर्ण झाले आणि 60 वर्षाला त्याची इच्छा झाली. 60 वर्षाला त्याला पेन्शन आलं. आणि पेन्शन आल्याच्या नंतर त्यानं काय केलं? काही नाही. एखाद्या मुंबई सारख्या महानगरात जागा घेतली, घर बांधलं, स्थायी झाला. बरोबर आहे. झालं की हो सगळं, सगळ्या गोष्टी भेटल्या की. पण तुमचं कसं? मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हणलात आमच्याकडे वेळ नाही, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मग आता तुमचं कसं? ते काय म्हणतं? आता मी सेटलमेंट झालो, माझं सगळं झालं. तुमचं कसं? कारण तुमचं त्यावेळेस वय झालेलं असतं, तुम्हाला काम करता येत नाही, काही नाही. आणि त्याला ज्या वेळेस तुम्ही त्या लेकराला म्हणताल ना आता माझं कसं, मग ते आनंदानं सांगतं तुमची व्यवस्था कुठं केलेली आहे? वृद्धाश्रमात. मग तुम्हाला जर हे होऊ द्यायचं नसेल तर लहान वयात संस्कार द्या. विडाला विडाला आताच्या काळात लेकराचे एवढे लाड चालू आहेत, तुमचं सांगण्यापेक्षा आमचं सांगतो की तुमचं काय सगळ्याचं सारखंच आहे. लेकराला जर घरी जीव घालायचा असेल तर मोबाईल घेतला तरच ती जेवते बरं का. आताच्या काळात तुम्ही मोबाईल लेकराच्या हातात असल्याच्या नंतर त्यानं किती घास घेतलंय हेही त्यालाही माहित नसते आणि त्याच्या माईलाही माहित नसते मोबाईलच्या नादात. बरोबर आहे. म्हणून संस्कृती बिघडत चालली, लक्षात असू द्या. म्हणून वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या दोन्ही मुलांकडून या ठिकाणी नामचिंतन आणि अन्नदान आहे. खूप धन्यवाद त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. गरुड शास्त्र सांगतं 1 वर्षाचा कालखंड झाल्याच्या नंतर, 1 वर्ष आजच्या दिवशी झाल्याच्या नंतर जर त्या व्यक्तीच्या नावाने अन्नदान आणि नामचिंतन जर झालं ना तर तो व्यक्ती त्यांच्या पूर्ण परिवाराला आशीर्वाद देतो आणि आशीर्वाद देऊन ते पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होतो. मग तुम्ही म्हणताल 1 वर्ष झालं, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम झाला, प्रथम पुण्यस्मरण झालं, संपलं. तसं नाही. त्याच्यामध्ये नियम आहेत. पितृतिथीला, पितृपक्षामध्ये, पितृ पंधरवाड्यामध्ये आजची जी तिथी आहे, आणि बघा ते भाग्यवान आहेत. आजच्या तिथी म्हणजे खूप महत्वाची आहे. माघ शुद्ध दशमी, परवा दिवशी दशमी झाली. माघवारी कालची झाली एकादशी आणि द्वादशीचं मुहूर्त पवित्र असतं बरं का. आणि या पवित्र मुहूर्तावरती त्यांनी देह ठेवला, हे लक्षात असू द्या. म्हणून ते पुण्यवान होते, म्हणून त्यांनी चांगल्या तिथीला देह ठेवला. म्हणून आजच्या तिथीला पितृपक्षामध्ये माघ शुद्ध द्वादशीच्या दिवशी पितृपक्षामध्ये त्यावेळेस त्यांच्या नावाने नामचिंतन नाही, कमीत कमी 10 माणसं तर आपण पितृपक्षात जीव घालायचे. आणि 10 माणसं जीव घातल्याच्या नंतर प्रत्येक वर्षाला 1 दिवस संध्याकाळी करा, दिवसा काळा एक पुण्यस्मरण म्हणून, त्यांच्या ऋणातून मुक्त म्हणून, त्यांची आठवण म्हणून 10 का होईना माणसं जीव घालावे. शास्त्राने दंडक असा घातलेला आहे. जर वर्षश्राद्धाला किंवा गोड जेवणाला जर काही जण म्हणतात आम्हाला घडत नाही, शास्त्राने त्याला पुरावा दिला बरं का. जर तुम्हाला 10 कमीत कमी 100 व्यक्ती जर जीव घालणं होत नसेल तर 10 माणसं तर जीव घाला. काही म्हणले आम्हाला तेवढा वेळ नाही, 10 माणसं जीव घालायला वेळ नाही. ठीक आहे, पुन्हा शास्त्र सांगतं तुम्हाला 10 माणसं जीव घालवत नसेल, कमीत कमी 1 तरी माणूस जीव घाला. एक जण म्हणला तेवढंही घडत नाही हो आताच्या काळात तेवढंही घडत नाही म्हणलं. बरं ठीक आहे म्हणलं शास्त्र,
जर त्या व्यक्तीच्या नावानं एक जरी माणूस आजच्या तिथीला जीव घालणं होत नसेल तर कमीत कमी एखाद्या माणसाच्या हातावर खडी साखर ठेवा आणि पाणी द्या, तरी तो आत्मा तृप्त होतो. ते म्हणला एवढंही घडत नाही हो, एवढंही घडत नाही हो, वेळच नाही म्हणला. बरं ठीक आहे म्हणलं, शास्त्रानं पुरावा सांगितला. जर एवढंही होत नसेल तर एक काम कर, दक्षिण दिशेला जा आणि दक्षिण दिशेला जाऊन तोंड तिकडं करण ठण ठण बोंबल, ते आत्मा तृप्त होईल. विठाला 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 विठाला. आत्ताच्या काळामध्ये असा प्रकार व्हायला बरं का काका. मी उदाहरण देतो, मी पुराव्याशिवाय बोलत नाही, ऐका, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. ऐकायचं असेल पंढरपूरला या, नरहरी महाराजांचा महाद्वाराच्या समोर मठ आहे, जा तिथं आणि तिथं जाऊन तुम्ही विचारा, काय बाबा आम्हाला वेळ नाही, काय आम्हाला वेळ नाही, मग ते तुम्हाला सगळं सांगतात. काही नाही, ते म्हणतात 10,000 रुपये द्या, तुमच्या बापाचं गोड जेवण पुण्यतिथी सगळं आम्ही घालू आहे. आणि तिथं लोकांचं कमीत कमी वर्ष बुक झालेलं आहे, 1 वर्ष, 10,000 रुपये. माझ्या महागारी तुम्ही जाऊन विचारा, मलाही माहित नव्हतं. गोवर्धन महाराजांनी तिथं नेलं होतं आणि गेल्याच्या नंतर ती गर्दी उभा होती आणि मी विचारले कशाची गर्दी आहे, तर त्यांनी सांगितलं इथं वेटिंगला लोक आहेत, ज्यांना बापाचं पुण्यस्मरण करता येत नाही, ज्यांना आईचं गोड जेवण घालता येत नाही. 2 माणसं जीव घालीत नाहीत ना, पैसे भरपूर आहेत, काय जार ती 10,000 रुपये देतात, म्हणजे फक्त ते 10,000 रुपये देतात. आणि आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी, आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या मठामध्ये माणसं जीव घाला. किती शोकांतिक आहे, किती शोकांतिक आहे. त्या मठामधलं कार्य चांगलं आहे, ऐका, ते मठ तुमच्या पितृंना उद्धार करण्यासाठी कार्य चांगलं करतोय, मान्य आहे, पण तुमची शोकांतिका किती आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विठाला 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 विठाला. आणि शास्त्राने 2 संस्कार सांगितल्याच्या नंतर 2 कर्मसिद्धांत सांगितले, एक अर्धद्विही कर्मसिद्धांत आणि एक आतुरिकाली कर्मसिद्धांत. थोडक्यात सांगतो. अर्धद्विही कर्मसिद्धांत म्हणजे मनुष्य गेल्याच्या नंतर त्या मुलांकडून त्या व्यक्तीवरती 1 वर्षापासून जे कर्म केले जातात, गोड जेवण नामचिंतन, ते त्या प्रकारात येतं. आणि आतुरिकाली कर्मसिद्धांत म्हणजे मनुष्य जाण्याच्या अगोदर त्या व्यक्तीच्या नावाने जर नामचिंतन अन्नदान केलं. कसं, आता मनुष्य जाण्याच्या अगोदर कसं, ऐका. आता बघा, जुन्या काळामध्ये माणसाला बाजावरून खाली घेतल्याच्या नंतर बघा, काही जण म्हणतात आमचा माणूस जड आहे म्हणून काय करतात, बाजावून खाली घेतात. त्या काळामध्ये काही जुने मंडळी काय करायचे, जड माणूस असेल ना, गावातील ब्राह्मणाला, गोसायाला, जंगमाला बोलवायचे आणि त्या व्यक्तीचा हात फक्त लावायचा आणि धान्य नामचिंतन, धान्य द्यायचे, पैसे द्यायचे, वस्त्र द्यायचे आणि त्या व्यक्तीच्या नावाने काय करायचे, दानधर्म करायचे. असा प्रकार पहिलं होता, आता नाही. हे आतुरिक कालिक कर्मसिद्धांतामध्ये येतं. विडाला 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 विडाला. आणि 2 मार्ग सांगितले, 2 मार्ग, यम मार्ग आणि देव मार्ग. मग यम मार्ग कुणाला भेटतो आणि देव मार्ग कुणाला भेटतो? देव मार्ग त्यांना भेटतो ज्यांचं नामचिंतन त्यांच्या सुपुत्रांकडून होते, त्यांच्या मुलांकडून चांगल्या पद्धतीने नामचिंतन, सर्व गोष्टी योग्य होतात. नामचिंतनाचा सोहळा जर झाला तर त्यांना देव मार्ग प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांकडून जर नामचिंतन अन्नदान नाही झालं तर त्यांना यम मार्ग प्राप्त होतो. विठाला 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 विठाला. अशा पद्धतीने गरुड पुराणाने काही पुरावा दिलेला आहे आपल्याला. मनुष्य गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने कर्म केले जातात. म्हणून या ठिकाणी गरुड पुराणाचा आपण थोडक्यात विचार केलेला आहे. आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या समोर एक समस्या मांडतात. काय समस्या आहे ऐका. भगवत भक्तीच्या द्वारा, भगवंताच्या कृपेने, भक्तीच्या द्वारा, थोडं ऐका, भक्तीच्या द्वारा भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनातील जी समस्या आहे ना ती नष्ट करतात. काय समस्या आहे ऐका, आपण थोड्या वेळामध्ये चिंतन करू. समस्या म्हणजे काय? समस्या म्हणजे काय? आपल्या जीवनामधली जी समस्या आहे ती समस्या नष्ट केली तुकोबारायांनी. कशी समस्या नष्ट केली ऐका, सांगतो तुम्हाला. आज या पृथ्वी तलावरती असा कोणताच माणूस नाही की त्याला काय नाही, समस्या नाही. समस्या म्हणजे कळालं का नाही काय? जर समस्या म्हणजे काय हे जर कळालं नसल तर अवघड आहे. हेच समस्या अवघड आहे. हीच खरी मोठी समस्या आहे बरं का. समस्या म्हणजे उणीव.
आपल्या अंतकरणातली उणीव ही नष्ट केली तुकोबारायांनी. काय समस्या ऐका, अडचण, समस्या म्हणजे अडचण. थोडं सोपं करून सांगतो. आमच्या जीवनामध्ये जी अडचण आहे ना ती नष्ट केली तुकोबारायांनी. कशी नष्ट केली ऐका. प्रत्येक मनुष्य आहे आणि प्रत्येकाच्या मागं काय आहे, समस्या आहे, काही ना काही अडचण आहे. बघा जगामध्ये भरपूर श्रीमंत लोक आहेत, भरपूर श्रीमंत आहेत, त्यांना अडचण आहे का? आहे ना अडचण. कशाची अडचण आहे? श्रीमंती भरपूर आहे पण घरामध्ये दिवा लावाय सुद्धा माणूस नाही. ही त्यांच्या जीवनातली काय आहे, समस्या आहे. त्यांच्या जीवनातली काय आहे, समस्या आहे. पण काही जणांच्या घरी संपत्ती आहे, भरपूर संपत्ती आहे, संतती आहे. काही जणांच्या घरामध्ये काय असतं, संपत्ती कमी असते पण संतती जास्त असते. ज्यांच्या घरामध्ये डझनभर लेकरं आहेत त्यांच्या घरामध्ये तेल घालायला सुद्धा दिवा नाही, त्या दिव्यामध्ये तेल घालायला सुद्धा पैसे नाहीत. अशी काही जणांच्या जीवनातली अडचण असते. तशी आमच्या तुमच्या जीवनातली अडचण आहे. तुम्ही म्हणताल मोठ्या मोठ्या काही लोकांची अडचण नसती, असं नाहीच. समस्या प्रत्येकाच्या जीवनात आहे. कोणती समस्या आहे? देशाचे पंतप्रधान जरी असतील ना त्यांच्याही समोर समस्या आहे. कशी समस्या आहे ऐका. युक्रेनच्या बाजूनं बोलू का रशियाच्या बाजूनं बोलू, ही त्यांच्या जीवनातली काय आहे, समस्याच आहे ना, अडचणच आहे ना. जगाचा एखादा मोठा व्यक्ती जरी आला ना त्याच्याही जीवनामध्ये काय आहे, समस्या आहे. तशी आमच्या तुमच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असते बरं का. काय समस्या आहे ती, कोणती समस्या आहे? तुकोबाराय सांगतात समस्या कोणतीच नाही, ती समस्या म्हणजे अशी समस्या आहे या शरीरामध्ये जो जीव आहे ना त्या जीवाला आपण हे माझं शरीर आहे, या शरीराने मी हे सर्व केलेलं आहे, ही जी उपाधी आहे ना हीच आमच्या जीवनातली काय आहे, समस्या आहे. ही समस्या आहे. मग तुकोबाराय सांगतात तुमची जर समस्या, तुमची जर उणीव जर नष्ट व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करा किंवा काय करणं गरजेचं आहे, महाराज घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तू कामने जिने वाणी वाणी, तू कामने वाणी वाणी, तू कामने वाणी, तू कामने वाणी
धनी या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय शेवटच्या चरणातून सांगतात, तुका म्हणी वाणी भक्तीच्या द्वारा भगवंताच्या कृपेने आमच्या अंतकरणातील जी समस्या होती ती नष्ट झाली म्हणतात तुकोबाराय. काय समस्या आहे ऐका आता. तुका म्हणे वाणी, वाणी म्हणजे काय हो? वाणी या शब्दाचा अर्थ काय? तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. एका गावामध्ये कीर्तनाला गेलोत महाराज काका. एका गावामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना सारखं सुरू होतं, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. वाण्यावरच कीर्तन झालं की हो. गावातले वाणी जेवढे बसलेले होते का, वा काय महाराज मोठा आहे बघा म्हणले. पण कीर्तन झाल्याच्या नंतर ज्याच्याकडे पाकिट होतं ती होता पाटील माणूस. त्यानं म्हणलं आता तुला पाकिट कसं भेटतंय बघू म्हणला. हा मग त्या पाटलाकडे गेल्याच्या नंतर पाटील म्हणला, मी काय पाप केलं तर महाराज तुम्ही वाण्याचं वर्णन केलं पण पाटलाचं का वर्णन केलं ना तुम्ही? अरे बाबा तुकोबारायनं इथं वाणी या शब्दाचा अर्थ लिंगायत वाणी सांगितलं नाही, जात असा नाही अर्थ. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वाणी, वाणी म्हणजे उणीव. आमच्या अंतकरणातली समस्या उणीव नष्ट झाली म्हणतात. ती उणीव नष्ट झाली. कशी उणीव नष्ट झाली? आमच्या अंतकरणामध्ये जी उणीव होती ना, कोणती उणीव ऐका आता ऐका. कशी उणीव आहे मी तुम्हाला पुरावा देतो. कल्पतरू खाली जो कोणी बैसला, काय वान त्याला सांगा जोची. कल्पतरूच्या खाली जो कोणी बसल ना त्याची काय समस्या नष्ट होते आणि काय होते, इच्छा पूर्ण होते. अशाच पद्धतीने आमच्या अंतकरणातील जी उणीव होती ना, जी समस्या होती ना, ती समस्या नष्ट झाली. कशामुळे नष्ट झाली? आता घेऊ धनी. धनी या शब्दाचा त्या भगवान परमात्म्याची आम्हाला भेट झाली. त्याचं नाम आमच्या मुखाला आल्यामुळं आमच्या अंतकरणातली वाणी नष्ट झाली. विठाला 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 आमच्या अंतकरणातली उणीव नष्ट व्हावी असं जर प्रत्येकाला वाटत असेल ना, ऐका, समस्या नष्ट व्हावी असं प्रत्येकाला जर वाटत असेल ना, एका गावामध्ये असंच कीर्तनाला गेल्यावरती प्रमाण आहे बघा, येरती माईक, येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाची. माईकवाला आला की कीर्तन सुटल्यास काय मी पाप केलं तर म्हणला तुमचं, येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक. अरे बाबा, येरती माईक या शब्दाचा अर्थ हे माईक नाही, ही पसारा, ही संसार रूपी जो पसारा आहे ना, मायेचा पसारा, त्याला येरती माईक म्हटलेला आहे. पण आमचं कसं आहे, शब्दाचा अर्थ मराठी भाषा अशी आहे, तुम्हाला सांगतो, शब्द दिसतो एक पण त्याचा अर्थ वेगळा असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनातली जी समस्या होती ना, उणीव होती ना, तुका म्हणे वाणी, आमची समस्या नष्ट झाली, उणीव नष्ट झाली. कशामुळे नष्ट झाली? भगवत भक्तीनं नष्ट झाली. मग भगवत भक्ती करायची असेल तर काय करावं लागेल? नामचिंतन करावं लागेल. नामचिंतन जर केलात तर आमच्या अंतकरणातली जीवनातील जी उणीव आहे ना, ती उणीव नष्ट होते. आणि मग आता घेऊ धनी, त्या भगवान परमात्म्यांचं मुखाला नाव आलं ना, कसलीही अडचण राहू देव. तुम्हाला एक मंत्र सांगतो मी, ऐका. करणं झालं तर करा, नाही तर नाही करा. सांगून जातो. खरं तर मंत्राला दक्षिणा पाहिजे, पण सांगून जातो, काय अडचण नाही. हा, काय होईल ती होईल, करू वाटलं करा, नाहीतर नाही करा. फ्रीमध्ये सांगतो, ऐका. हा, जर केलात तर तुमचं चांगलं होईल. ऐका, मारुतरायाची उपासना करत असताना मला वाटतं तिथं लिहिलेलं दिसले. हां, मी ह्याच्यासाठी सांगितलं. मी आल्या पाहिलं, आपल्या चांडेश्वर नगरीमधील गावकरी मंडळीने खूप छान पद्धतीने मंदिराचं बांधकाम केलं, बरोबर आहे. आणि त्या मंदिराच्या फरशीवरती समोर काहीतरी दुसरं लिहिण्यापेक्षा काय लिहिले हो? हनुमान चालिसा लिहिलेला आहे. आणि त्या हनुमान चालिसेमध्ये उल्लेख असा आलेला आहे, ऐका, दिसली ओळ पुन्हा निवांत बघा. पूर्ण हनुमान चालिसेमध्ये सांगितलेलं आहे, एखाद्या व्यक्तीनं जर हनुमान चालिसा 100 वेळेस जर म्हटला ना, काय, एखाद्या व्यक्तीनं जर हनुमान चालिसा 100 वेळेस म्हटला ना, तर त्याच्या जीवनातलं जे संकट आहे, त्याच्या जीवनातली जी समस्या आहे, त्याच्या जीवनातल्या अंतकरणामध्ये जी उणीव आहे, ती सुद्धा नष्ट होते. सांगतो, ऐका. जो शतबार पाठ कर कोई,
छुटही बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा। तुलसीदास सदा हरिचेरा कीजी नाथ हृदय महाडीरा। जय 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 हनुमान गोसाई कृपा करू रघुगुरुदेव की नाई। जो शत बार पाठ कर कोई छुटही बंदी महासुख होई। जर 100 वेळेस जर आपल्या मुखातून हनुमान चालीसा जर म्हटला ना, जो शतबार पाठ कर कोई छुटही बंदी महासुख होई, त्याच्या अंतकरणामधील जी समस्या असेल, उणीव असेल, अडचण असेल ना, ती एका क्षणामध्ये नष्ट होते. पण किती वेळेस म्हणावं लागेल? हा, ते नुसतं एक वेळेस म्हणल्यानं होणार नाही. जी इच्छा असेल ती भगवान मारुतीरायासमोर तुम्ही ठेवा आणि 100 वेळेस जर म्हटलत ना, तुमच्या अंतकरणातली जर नाही इच्छा पूर्ण झाली तर पुन्हा मला कीर्तनाला सांगू नका. विठाला 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 विठाला. मी तुम्हाला माझ्या तोंडातली मुखातली वाक्य सांगत नाही, मी तिथला पुरावा सांगतोय. आणि तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्ही प्रयत्न करून. माझ्या जीवनात घडलेला प्रसंग काका सांगतो. कारेपूर आहे ना आपलं, कारेपूरचा पूल जो आहे ना, कारखाना झालेला आहे. चढ येत असताना मी संध्याकाळी कीर्तन करून जात असताना मी जात होतो. मी मोटरसायकलवर होतो. लई दिवस झाला, त्याला भरपूर दिवस झाले. मोटरसायकलवर होतो. खालून ऊसाचं ट्रॅक्टर येत होतं, ऊसाचं ट्रॅक्टर येत होतं. आणि मी गाडीवर बसलो की मी हनुमान चालीसा म्हणायचं. महाराज हनुमान चालीसा म्हणायचं का सवय लागलेली. मग माझा हनुमान चालीसा चालू होता. पण खालून ट्रॅक्टर जे येत होतं ऊसाचं, त्याला एकच ग्लूप होता, एकच डोळा होता. आता मला सांगा, पडून जर एक डोळ्याचा जर एखादं वाहन येत असेल तर तुमच्या अंतकरणाला काय वाटतं? कोणतं वाहन आहे असं वाटतं? मोटरसायकल. बरोबर आहे, मोटरसायकल आहे. एक डोळा आहे म्हणजे मोटरसायकल आहे. 2 डोळे आहेत म्हणजे 4 व्हीलर आहे. हा, मोठी गाडी 4 व्हीलर आहे असं वाटतं. मला काय वाटलं, एकच गाडी यायली त्या अर्थी मोटरसायकल असेल. ती चढ यंगत होता आणि मी खाली उतरतीला होतो. मी उतरतीवाल्याचा स्पीड जास्त असतो का चढवाल्याचा स्पीड जास्त असतो? जो उतरतीला जात आहे ना त्याचा स्पीड जास्त असतो आणि माझा स्पीड जास्त होता. रात्रीची 11, 11:30ची गोष्ट आहे. पण ऐका, मी माझ्या जीवनातला प्रसंग सांगालोय बरं का, मी खोटं बोलत नाही. मी मारुतीरायाच्या समोर आहे. मी माझ्या जीवनामध्ये जी प्रसंग झाला ती सांगतो. आणि मी खाली उतारानं जात असताना मला एकच ग्लूप दिसल्यानं मला काय वाटलं, कमीत कमी एका मोटरसायकलला एका रोडवरून जायला किती जागा लागते हो? अर्धा जागा बस झाली ना. किती सोडून दिली तरी एका रोडची अर्धा जागा. मी त्या हिशोबाने खाली उतरलो. लांबून एक ग्लूप दिसल्यामुळे, एक डोळा दिसल्यामुळे. आणि जात असताना बघा, नामामध्ये काय ताकद असते. आणि नाम चिंतन जर केलात आपली कोणती अडचण दूर होते. ऐका, मी जात असताना खालून ट्रॅक्टर येत होतं, पण त्याचा उजव्या साईडचा ग्लूप चालू होता, डाव्या साईडचा नव्हता. आणि ते मी जात असताना त्याला काय केलं, समोरून जातो. पण एक ग्लूप साईडला दिसल्यामुळं मला काय वाटलं, हे मोटरसायकल आहे. ज्या वेळेस त्या मोठ्या टायरपाशी मी गेलो ना, माझी 40-45 स्पीड असेल, 50च्या जवळपास. बघा नामात काय ताकद असते. एका क्षणामध्ये माझी गाडी फक्त आरसा टच झाला बरं का काका. आणि आरसा टच व्हायला आणि माझी गाडी बाजूला जायला, खड्ड्यात तर गेलीच नाही. पण ते ट्रॅक्टर निघून कुठं गेलं मलाही पत्ता लागला नाही. पण ट्रॅक्टर गेल्याच्या नंतर मला कळालं काय होतं, हे ट्रॅक्टर होतं. पण माझं चित्त कुठं होतं? हनुमान चालीसा, नामचिंतनात होतं. ऐका, नाम बघा, तुम्ही नामचिंतनात राहा आणि तुमच्या मागं कसलंही संकट येऊ द्या, ते संकट दूर करण्याचं काम ती देवता करत असते. विठाला 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 विठाला. पण ऐका, त्याच्यात बी एक निष्ठता पाहिजे बरं का, एक निष्ठता पाहिजे. उगं करायचंय म्हणून आताचे माणसं बघा, ग्रंथ वाचत असताना, नित्यनेम सकाळी करत असताना समोर ग्रंथ असतो, गंध लावित असतो आणि घरामधून आवाज येतो, चहा द्यायचा का चहा? घरातून काय येतो आवाज, चहा द्यायचा का चहा? आता मला सांगा, त्या वाचणारानं ग्रंथ वाचावा, गंध लिहावा का चहाकडे लक्ष द्यावं?
मग ते आपण काय म्हणतो, आणा चहा. समोर आणून ठेवला की समोर आणल्याच्या नंतर बी आपण म्हणतो एक काम करा, त्या बशीवरती त्या कपावरती एखादं प्लेट ठेवा, माशी पडल. म्हणतो का नाही हो? आपलं चित्त कुठं आहे? चहाकडे आहे, चहाकडे आहे. मग तुम्ही जी साधना करत आहेत ना, ती साधना फलद्रूप होईल का? नाही. लक्षात असू द्या. म्हणून नामचिंतन करत असताना एक निष्ठता खूप महत्वाची आहे. मी समस्या कशी नष्ट होते, आणि ती समस्या कशाने नष्ट होते? नामचिंतनाने. तुकोबाराय सांगतात, माझी समस्या नष्ट झाली. कशाने नष्ट झाली? मी त्या भगवान परमात्म्याचा आता घेऊ धनी, त्या भगवान परमात्म्याचं मी नाव घेतलं म्हणून माझी समस्या नष्ट झाली. ठीक आहे महाराज, तुमची समस्या नष्ट झाली, मान्य आहे. पण आणखी जर अंतकरणामध्ये एखादी अडचण असेल, किंवा कशी साधना करावी, आणि साधना करत असताना कशी वाटचाल करावी, जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, वा वा. परिहार झाला रे राम. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला. दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला हो आलो निदानच्या माहेरा, आलो निदानच्या माहेरा. अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला, परिहार झाला. निदानच्या माहेरा, आलो परिहार झाला, परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागिला, अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजा ज्या माहेरा, आलो निजा ज्या माहेरा. परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागिला. ऐका, शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, आमच्या जीवनातली समस्या नष्ट झाली. कशाने समस्या नष्ट झाली? उणीव नष्ट झाली. कशाने नष्ट झाली? देवाचं नामचिंतन घेतल्यामुळे समस्या नष्ट झाली. ठीक आहे. मग तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला. आता ऐका, ऐका, थोडं लक्ष द्या, ऐका. परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला. इथं तुकोबारायांनी भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळाचा आमच्या जीवनातली जे दुःख होतं ना, ते नष्ट झालं सांगितलंय. पाठीमागलंही दुःख नष्ट झालं. अवघ्या, अवघा हा शब्द पाठीमागा आणि पुढेही लागतो बरं का. बघा तुम्ही, बघा तुम्ही, अवघ्या दुःखाचा मागेला. आमच्या जीवनामध्ये जर पाठीमागं जर काळामध्ये दुःख झाला असेल, अडचण असेल, किंवा पाप जर झालेला असेल, तेही नष्ट होतं. कशाने नष्ट होतं? देवाचं नाव जर घेतलं तर नष्ट होतं. परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला. आता बघा तुम्ही, आपण बघा,
कधी कधी म्हणतो बघा, मंदिरामध्ये प्रसाद वाटत असताना आपण प्रसाद एखादी महाराज जर प्रसाद वाटू लागले आणि तुमच्या समोर वाटत असताना जर अचानक एखादा माणूस आला आणि जर मी तुम्हाला न देता त्या व्यक्तीला प्रसाद जर दिला तर तुम्ही काय म्हणतात, महाराज तो मागून आला की हो, तो मागून आला आणि तुम्ही काय त्याला दिला, प्रसाद दिला. तुकोबाराय सांगतात, भविष्यामध्ये जरी तुमचं दुःख असेल ते सुद्धा दुःख नष्ट होईल. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. मागीला म्हणजे पाठीमागला नाही, पुढचं सांगितलेलं आहे इथं. इथं अवघ्या दुःखाचा मागीला म्हणजे पुढचं सुद्धा दुःख तुमचं नष्ट होतं. पण कशाने नष्ट होतं, जर नामचिंतन केला तर. म्हणून तुकोबाराय सांगतात, परिहार झाला आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ना, कोणतं दुःख आहे, मायारूपी संसारामध्ये मी माझं हा संसार, ही संपत्ती, हे सर्व नाशिवंत, हे नश्वर स्वरूपाचं जे आहे ना, हे सुद्धा दुःख आपल्या जीवनातलं नष्ट होतं. कसं नष्ट होतं, तुम्ही म्हणतात हे तर डोळ्यानं दिसतं ना. डोळ्यानं दिसतं खरं आहे, माणूस गेल्याच्या नंतर असतं का, काय राहतं, काय सोबत घेऊन जाता तुम्ही. आता ऐका, मला 1 लाख रुपये महिना पगार आहे असं गृहीत धरा. काय, मला 1 लाख रुपये महिना पगार आहे असं गृहीत धरा. माझी 60 वर्षापर्यंत मी संपत्ती साठवली. ऐका, थोडं लक्ष द्या. 60 वर्षापर्यंत मी संपत्ती नोकरीवर साठवली 1 लाख रुपयाच्या हिशोबानं. 60 वर्ष झाल्याच्या नंतर माझी 1 कट्टा मी संपत्ती जमा केली, बँकेमध्ये ठेवली आणि 61 वर्ष लागले की मी गेलो. ऐका बरं का, थोडं लक्ष द्या. 61 वर्षाला जर मी गेलो, ऐका, किती वर्ष संपत्ती जमा केली, 60 वर्ष संपत्ती जमा केली. शास्त्राने नियम असा सांगितलाय, जर एखाद्या व्यक्तीला 1000 रुपये जर पगार असेल तर त्याच्यातला 1 हिस्सा चांगल्या कार्याला काढून ठेवावा. आणि जर तुम्ही जर त्या एक चांगल्या कार्याला, नामचिंतन, वारकऱ्यांना, अशा व्यक्तींना नामचिंतन करा, दान धर्म करा त्या पैशावरती. जर तुम्ही नाही केलात तर त्या पैशावरती एक दिवस नाग उभा राहतो. तुम्ही म्हणताल दिसत नाही ना, असतो ना, घरातलेच असतात, कुठं जायची गरज नाही, ती घरातलेच असतात. आणि त्या पैशावर डोळा ठेवतात आणि एक दिवस तुम्हाला काय करतात माहितीये का, मग तुम्हाला वृद्धाश्रमात टाकतात. आणि मग शास्त्र तुम्हाला सरकारनेही दिलाय ना, वारसदार म्हणून दिलाय ना पुरावा. पाठीमागली संपत्तीचा वारसदार तेच असतात. पण याच्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल म्हणून 1 लाखाची पगार जर असेल, 1 वर्षाच्या काटाला 10,000 रुपये तुम्ही चांगल्या कार्याला नामचिंतन करा, अन्नदान करा, काही करा, तर तो पैसा टिकून राहतो. आणि जर तुम्ही नाही केलात तर पैसा कुठं निघून जातो हे सांगता येत नाही बरं का, शास्त्र सांगतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख नष्ट करायचं असेल, नामचिंतन घ्या. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. ठीक आहे महाराज, आमचं दुःख भविष्यातलं नष्ट झालं, वर्तमान काळातलं नष्ट झालं, भूतकाळातलं नष्ट झालं, तरी पण आमच्या अंतःकरणामध्ये आणखी जर कोणता क्लेश निर्माण राहिलेला असेल तर काय करणं गरजेचं आहे, महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अलोणीचा माहेरा, अलोणीचा माझी माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. वारकऱ्याचं माहेर हे पंढरपूर असतं बरं का, पंढरपूर माहेर असतं. बघा तुम्ही, एखाद्या लेकीचं माहेर कोणतं असतं, जिथं तिचा जन्म झाला हे तिचं माहेर असतं. तसं वारकऱ्याचं माहेर हे पंढरी माहेर आहे. बरं ऐका, हेही झाल्याच्या नंतर, गेल्याच्या नंतर आपल्याला त्याच माहेराला जायचंय की हो, त्याच माहेराला जायचंय ना. म्हणून आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वरा. दुःख नष्ट झालं, समस्या नष्ट झाली, म्हणून त्या भगवान परमात्म्याचा आम्हाला भेट झाली. आणि भगवान परमात्म्याची भेट झाल्यामुळे आलो निजाच्या माहेरा. आणि निजाच्या माहेराला येऊन त्या रखुमाईच्या वराची आणि आमची काय झाली, भेट झाली. भेटी रखुमाईच्या वरा. ठीक आहे महाराज, आमचं दुःख नष्ट झालं, समस्या नष्ट झाली आणि भगवान परमात्म्याची भेट झाली. हे सगळं झाल्याच्या नंतर मग आमचा शेवट कसा गोड होतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो
झाला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या बेटी रखुमाईच्या बरा काय आवाज आहे जय हो रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा
तर आणखी दिवसभर कीर्तन होईल, आणखी दिवसभर. परमार्थिक क्षेत्रातील ही तज्ज्ञ मंडळी आहेत बरं का. हां, आणि हे माणसं कुणालाही जमू देत नाहीत, कारण हे चांगल्या परमार्थामध्ये साधना केलेली मंडळी आहेत आणि खूप छान पद्धतीने आनंद आला. म्हणून तुकोबाराय सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कारण यांनी आजचा दिवस या दोघांनाही वेळ नव्हती, पण मी त्यांना म्हणलं, काय म्हणलं, आमच्या रुक्मी परिवारामध्ये कशाचीच काय नाही अडचण, उणीव नाही, तुम्ही यायला काहीच अडचण करू नका म्हणून त्यांना सांगितलं. त्यांना कशाचीच अडचण नाही आणि खरीच अडचण नाही. त्यांनी उदार अंतकरणाने सांगितलं, चांगली माणसं बोलवा. म्हणून या ठिकाणी खूप छान पद्धतीने भजन म्हटलं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ऐका, शेवटच्या चरणामध्ये समस्या नष्ट झाली, तिसऱ्या चरणामध्ये दुःख नष्ट झालं, भगवान परमात्म्याची भेट झाली. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. दुसऱ्या चरणात भेट झाली आणि पहिल्या चरणामध्ये भगवान परमात्म्याची भेट झाल्यामुळे आमचा शेवट गोड झाला. हा शेवट दादांचा सुद्धा या ठिकाणी गोड झाला. त्यांच्या जीवनामध्ये कशाचीच उणीव नाही, कशाचंच दुःख नाही. का नाही? कारण त्यांच्या मुलांनी दुःखच शिल्लक ठेवलं नाही, समस्याच शिल्लक ठेवली नाही, उणीवच शिल्लक ठेवली नाही. त्यांच्या पाठीमागे सर्व चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं. म्हणून त्यांचा आज शेवट काय झाला? गोड झाला. म्हणून तुकोबाराय सांगतात, जर आमच्या जीवनातली उणीव नष्ट करायची असेल, दुःख निवृत्त करायचं असेल, देवाची भेट घ्यायची असेल आणि आमचाही शेवट गोड करून घ्यायचा असेल, तर आम्ही काय करणं गरजेचं आहे? नामचिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून आता तुम्ही नामचिंतन करा. 2 तास झाले मी तुम्हाला काम लावलं का हो? तुम्हाला टाळी वाजवत म्हणलो का हो? पर तुम्ही तर मनानं तर वाजवी लाव का? बघा की माणसं तर कशी आहेत, मनानं तर वाजवी लाव का? पण आता तर वाजवा की एकदा जोऱ्यात. ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत ना, ऐका, एकदा ऐका, ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिलेत ना, त्यांनी एकदा हात वरती करायचे. आणि हात जर वरती नाही केलात आणि मंदिराच्या बाहेर झाल्या काही जर झालं तर मी जबाबदार नाही. ज्याची त्याचा जबाबदार. हा, ज्यांना देवाने 2 हात दिलेत, बघा कुणाकुणाला दिलेत, कुणाकुणाला काही व्हायचं नसेल तर ज्याची त्यानं विचार करा, मी काहीच म्हणणार नाही. असेच हात ठेवा, असेच हात वरती करा. आम्ही रुक्मिणीचा बच्चा चहा घेऊन येतो. नाही करा, भजन करा. आता असं म्हणल्यास हात खाली घेऊन आता. विठोबा रखुमाई, खाली घेतलेच का? काय कमाल आहे. हात वरी घ्या म्हणलं की वेळ लागला, पण खाली ठेवा म्हणायची वेळ पडली का? नाही, आपण चांगली मंडळी आहेत, सुज्ञ मंडळी आहेत, खूप छान पद्धतीने नामचिंतन केलात. म्हणून द्यावी तेवढे धन्यवाद कमी आहेत. एकदा आपण ज्ञानोबरायांचं भजन करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम तुकाराम, तुकाराम. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या दोन्हीही मुलांकडून या ठिकाणी अन्नदान आणि नामचिंतन केलं.
खूप आदर्श घ्यायसारखं आहे. सर्वच घरातील मंडळी सुशिक्षित आहेत, चांगली आहेत. सर्वांच्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद राहावा अशीच मी भगवान मारुतीरायाच्या पंढरीश परमात्म्याच्या समोर प्रार्थना करतो. आशीर्वाद राहील. आणि एक महत्त्वाची सूचना अशी आहे, आजचा हा जो कार्यक्रम आहे ना, अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभर जाणार आहे. तुम्ही म्हणताल कसं काय? आपल्या समोर नामाचा गजर या ठिकाणी यूट्यूब चॅनलचे मालक याच ठिकाणी त्यांची शूटिंग चालू आहे. आणि ही शूटिंग तुम्हाला कधीही, तुम्हाला जर वाटलं ना आपल्या वडिलांचा कार्यक्रम झालेला आहे, आपण बघावा, पुढल्या लेकरांना दाखवावा, तर ते दाखवण्यासाठी काहीतरी जपवणूक होण्यासाठी म्हणून या ठिकाणी नामाचा गजर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. 4 दिवसानंतर हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पडेल. जवळपास यांचे 2-2.5 लाख सबस्क्रायबर आहेत. 4 महिने यांचे बुक आहेत. मीच यांची तारीख घेण्यासाठी वेटिंगवर होतो काका, खोटं नाही सांगत. मीच वेटिंगवर होतो. त्यांना विनंती करून आणलंय. भरपूर जण येतो म्हणत होते, पण मी त्यांना म्हणलं तुम्ही या, एखादा कार्यक्रम शूटिंग होईल आणि त्यांचंही काहीतरी पुण्य असेल म्हणून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे नामदेवरावजी त्यांचं याच ठिकाणी त्यांचंही स्वागत आहे. हे चॅनल गजर नामाचा गजर याच्यावरती सबस्क्राईब करा. तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल. हा कार्यक्रम तुम्हाला मिळून जाईल. 4 दिवसानंतर या ठिकाणी येणार आहेत. त्यांनाही धन्यवाद. सर्व परिवारावरती भगवंताचा आशीर्वाद राहावा एवढीच प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम. काही अशब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने क्षमा करा एवढीच प्रार्थना करतो. गुरुवर यांच्या चरणी सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.